नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण इंग्लिशचा सरावची प्रॅक्टिस करू. फक्त पेपर मी दाखवणार आहे आणि लाईव्ह रात्री येणार आहे. तर हे 2025 साली झालेला पेपर आहे. मागच्या वर्षी 2026चा पेपर जवळजवळ सिमिलरच राहतो सर्व. ते आपल्याला पहिला प्रश्न राहतो, रिकामी जागा सॉल्व करायचे राहतात. म्हणजे शब्दामध्ये एक फक्त वर्ड लिहायचं राहतं, एक लेटर लिहायचं राहतं एक वर्डमध्ये. तर एक मिसिंग वर्ड राहतं. तर इथं ब्रेव, इथं ए यायला पाहिजे, इथं TACH टीच, इथं बॉक्सर, आणि इथं फेथ FAI, इथं आय येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ज्याचं व्होकॅब्युलरी चांगली म्हणजे शब्दार्थ चांगले त्याला सहज येईल. आता इथे ABCDनुसार आपल्याला पहिलं कोणतं येईल, तर ABCDनुसार पहिले ए पासून शब्द येतो, त्याच्यामुळं हा शब्द आपल्याला सुरुवातीला लिहायचा आहे. त्याच्यानंतर बी पासून येतो, त्याच्यानंतर ओ पासून येईल, आणि ABCDमध्ये ABCDEFGH असं म्हणलं तर आर ह्या लेटरमधून सर्वात शेवटी येईल. म्हणजे याचं उत्तर कसं होईल आपलं, अट्रॅक्टिव्ह, बोनफायर, ऑप्टिमिस्टिक. ठीक आहे. हे त्याचं उत्तर होईल. ठीक आहे. त्याचप्रमाणे आता जर इथे जर तुम्ही पाहिलं, पॉटर, पॅटर, पॉकेट आणि पीपल, इथं सर्व शब्द पी पासूनच तयार आहे, पण PA सर्वात आधी येतो. ठीक आहे. PA सर्वात आधी येते. तर मग आपण इथे लिहू पॅटर. त्याच्यानंतर PE येईल, PE पासून POPLE. ठीक आहे. आता इथं PO, इथं पण PO आहे, मग POT येईल का POC येईल, तर POC येते, पॉकेट. आणि त्याच्यानंतर पॉटर. हे अशा पद्धतीने आपल्याला उत्तर करायचे होते. त्याच्यानंतर आपल्याला इथे विरामचिन्ह द्यायचं होतं. तर इथं द बर्ड रिप्लायज आहे ना, इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा जाईल वरी, आणि इथे फुल स्टॉप येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर हाऊ डॅट सेड नथू, म्हणजे इथे काय येणार, हाऊ पहिला कॅपिटलमध्ये, हाऊस डॅट. ठीक आहे. सेड नाथू. ठीक आहे नाही, फुल स्टॉप. तर अशा पद्धतीने करायचं होतं. याच्यानंतर आपल्याला शब्द तयार करायचे होते. ह्या लेटरचा वापर करून आता इथं आपण रेन तयार करू शकतो. मिनिमम किती शब्द करायचे, 3 लेटर्स, मिनिमम 3 लेटर्स पाहिजे, 4 शब्द करायचे. इथं रेन तयार होते, वॉटर तयार होते, EAT ईट तयार होते, NET नेट तयार होते, RENT रेंट तयार होते, EAT ईट झालं तर एट तयार होते, टी तयार होते. तर अशा पद्धतीने भरपूर असे शब्द तयार, प्रॅक्टिस जर असेल, याची प्रॅक्टिस आपण घेणारच आहोत. त्याच्यानंतर आपल्याला एक शब्द दिला जातो, त्याच्या रिलेटेड शब्द लिहायचे राहतात. गार्डन हा शब्द दिला, नाईस गार्डन, सुपर गार्डन, सिटी गार्डन, फेमस गार्डन, कलरफुल गार्डन, ग्रीन गार्डन, ब्युटिफुल गार्डन, बिग गार्डन, स्मॉल गार्डन. आता भरपूर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतात. आणि ते कसं लिहायचं काय नाही त्याची आपण नक्कीच प्रॅक्टिस करून दररोजच्या दररोज लाईव्ह क्लास रात्री आपला होत राहणार. ठीक आहे. 7च्या आसपास आपला लाईव्ह क्लास येईल, 7-7:30ला लाईव्ह येत जाणार. टायगर पहा, इथे आपल्याला नाऊन विचारले, लास्टचा आर आहे, आर पासून रॅट तयार होतो. पहा, नाऊन विचारले की काय विचारले त्याच्यावर डिपेंड राहते. रॅट, लास्टला टी आहे, टी पासून जे शब्द तयार होतील ते असं आपल्याला लिहित जायचे. याची सर्वांची प्रॅक्टिस घेऊत आपण. इथं मिनिंगफुल सेंटेन्स आपल्याला तयार करायचं. पहा, ज्याची इंग्लिश चांगली आहे त्यालाच हा बनवता येईल. म्हणजे ॲटलिस्ट इंग्लिश त्याला वाचता लिहिता यावं, एवढं जरी असलं तरी त्याला हे उत्तर करता येतात. तर इथं इन्स्टेड ऑफ, महेश प्लेड इन्स्टेड ऑफ गणेश असं आहे की नाही. आय सॉल्व क्वेश्चन नंबर 5 इन्स्टेड ऑफ क्वेश्चन नंबर 4, असं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं लिहू शकता. त्याच्यानंतर सफिक्स आणि प्रिफिक्स काय राहते, एक तर याच्या आधी शब्द लावा, नाही तर नंतर. म्हणजे एक तर आधी लावायचा, ज्याला मोठं करायचं, एक तर मागून करायचं नाही तर पुढून, म्हणजे मधात काही चेंज न करता. पॉसिबलचं इम्पॉसिबल होते किंवा पॉसिबिलिटी होता.
अपॉइंटचं डिसअपॉइंट होते किंवा अपॉइंटमेंट होतं. म्हणजे आता आपण एक मागं शब्द लिहू शकतो, नाही तर पुढे लावू शकतो आणि आपण हे काय करू शकतो, सॉल्व करू शकतो. अशा पद्धतीने सॉल्व करायचं राहतं. त्याच्यानंतर आपल्याला काय राहते पहा, ऑरमध्ये जर तुम्ही व्यवस्थित केलं तर ऑरमधलं करायची काही गरज पडणारच नाही. व्यवस्थित मी सर्व प्रॅक्टिस घेणारच आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. हा मागचा 2025ला आला. अशाच प्रकारे ह्यावेळेस आपण पेपर सोपा राहणार आहे. ट्रू फॉल्स येतात विद्यार्थी मित्रांनो एक उतार्यावर. जसं मराठीचा पेपर होता तसाच आता हा इंग्लिशचा पेपर राहणार आहे आणि तसाच मग हिंदीचा पण पेपर राहणार आहे. आपण सर्वाची प्रॅक्टिस व्यवस्थित करून घेणारच आहोत. तर त्याच्यानंतर हे आपला पेपर राहणार आहे. ठीक आहे. आता इथे आपल्याला सिक्वेन्सनं काय काय आहे ते सांगितलं होतं आणि मग आपल्या हे ग्रामरचा भाग पण मी व्यवस्थित घेणारच आहे. व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे. तर ग्रामरच्या भागासाठी पण तुम्ही काय करायचं, लाईव्ह क्लासला नक्कीच यायचं. कारण 1-2 सेंटेन्स सांगितलं तर तुमचं ग्रामरचा भाग पक्का होणार नाही. त्याच्यामुळे ग्रामर तुम्हाला व्यवस्थित करण्यासाठी लाईव्ह क्लासमध्ये नक्की या. त्याच्यानंतर पुढचा आहे द बुक स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर किड्स. आता हे रिकाम्या जागा लिहायच्या, याच्यावरूनच आपल्याला सर्व रिकाम्या जागा लिहायच्या. म्हणजे काय असं अवघड काही नाही. हे आता अवघड असं काहीही नाही. आपलं अतिशय सोपा असा भाग हे सर्व रिकाम्या जागा याच्यातूनच बघून लिहायच्या. शब्द ओळखून आपल्याला लगेच उत्तरं लिहिता येईल. त्याच्यानंतर उतारा आहे. त्याच्यानंतर ह्या शब्दाच्या रिलेटेड वाचून आपल्याला उत्तर येते. तो शब्द कुठं आहे त्याच्या रिलेटेड शब्द आपल्याला लिहायचे. म्हणजे अतिशय सोपा असा येतं. आता हे मिनिंगफुल शब्द म्हणजे समानार्थी शब्द राहतात इंग्लिशमध्ये ते आपण अतिशय असं काही अवघड नसतं भाग. ते सर्व आपण भाग लाईव्ह क्लासेसमध्ये घेत राहतो. तर त्याच्यानंतर ग्रामरचा भाग आहे. ठीक आहे. क्वेश्चन टॅग वगैरे आज आपण नक्कीच घेऊ आज क्वेश्चन टॅग आजच्या क्लासमध्ये. पर्सनल रिस्पॉन्स द्यायचा आहे. ठीक आहे. आज हा पेपर दाखवतोय मी फक्त तुम्हाला आणि रात्री आपल्याला कवितेवर आधारित सर्व व्यवस्थित करायचे. कारण कविता पोएम आपल्याला 10 मार्क देतात. 10पैकी 10 मार्क आपल्याला आलेच पाहिजे याची आपण खात्री करून घेणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं अभ्यास व्यवस्थित करायचा. लाईव्ह क्लासेसमध्ये यायचं. अजूनही आपल्याला 5-6 दिवस बाकी आहे. त्या 5-6 दिवसामध्ये भरपूर असा अभ्यास आपण करू शकतो आणि उद्याचा दिवस रविवार असल्यामुळे आपण जास्तीत जास्त वेळ देऊ शकतो. हे की नाही. पोएम झाल्याच्यानंतर 2 पोएम येतात तुम्हाला. रिकाम्या जागा वगैरे राहतात. पोएममध्ये पण काय एवढं अवघड प्रश्नाची उत्तरं नसतात. भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की सर आम्हाला पेपरच सांगा वगैरे. तर कसं लिहायचं काही नाही, आपण डिटेलमध्ये घेऊतात. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी पोएम आहे. आता ही आपल्याला ॲप्रिशिएशन लिहायला लागतं. टायटल काय आहे, नेम ऑफ द पोएट काय आहे. ठीक आहे. इथं सोपंच आहे. रायमिंग सीमा आपण हे पाठच करून ठेवायचे. तर आपण पाठच करायचे. फिगर ऑफ स्पीच पण आपण पाठ करून ठेवायचे आणि सेंट्रल आयडिया पण मी तुम्हाला देणार. 8च कविता आहे. 8 कवितेचं आपल्याला सर्व पाठ असायलाच हवं. ठीक आहे. त्या पद्धतीने सर्व करायचं. त्याच्यानंतर आपल्याला अनसीन पॅसेज असतो, म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा पॅसेज असतो. त्याच्यावर पण रिकाम्या जागा बऱ्याचपैकी आहेत पहा. आणि काय अवघड असा नसतो. इथं पण जर पाहिलं इथं आपल्याला पूर्ण करायचं आहे जी इन्फॉर्मेशन दिली त्यानुसार. त्याच्यानंतर आपल्याला वृद्धार्थी शब्द असे विचारलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे काय असा अवघड पेपर काही नाही. त्याच्यानंतर पहा इथं डू आय डायरेक्टर म्हणजे इथे ग्रामरचा भाग आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर राईट फॉर बेनिफिट ऑफ डान्सिंगचे काय तुमच्या पर्सनल रिस्पॉन्स आहे. तुम्हाला काय काय बेनिफिट वाटतात ते आपण तुम्ही लिहू शकता इथे. त्याच्यानंतर आपल्याला इथे समरी वगैरे विचारलेलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला हे रायटिंग स्किल वगैरे होता भाग. रायटिंग स्किलमध्ये पण मी सर्व फॉर्मल इन्फॉर्मल लेटर, रिपोर्ट रायटिंग वगैरे सर्वच घेणार आहे. न्यूज रायटिंग, स्पीच कसं द्यायचं, स्पीच रायटिंग, डायलॉग रायटिंग, वर्बल टू नॉन वर्बल, नॉन वर्बल टू वर्बल, हे जंबल्ड असतं ते पण आपण व्यवस्थित घेणार आहे. सर्वच भाग घेणार आहे. 4-5 दिवसामध्ये आपण भरपूर काही असं घेऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आपल्याला स्पीच द्यायचं होतं. हे की नाही. स्पीच नंतर आपल्याला पहा इथं नॉन वर्बल टू वर्बल आणि वर्बल टू नॉन वर्बल असे 2 प्रश्न येतात. पाहायचे हे व्यवस्थितपणे सर्व करायचं आहे. ठीक आहे. सांगेलच मी सर्व डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे तुम्हाला.
तर लाईव्ह क्लासमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे सर्व. ठीक आहे. आता पेपर भरपूर जणांची रिक्वेस्ट होती, सर पेपर सांगा आम्हाला, पेपर दाखवा. ठीक आहे. इथं आपल्याला हे वर्बल टू नॉन वर्बल करायचं, अतिशय सोपं राहतं. वर्बल टू नॉन वर्बल पण फार सोपं राहतं. आता काही जणाला वर्बल टू नॉन वर्बलला सोपं राहतं, कारण कमी लिहावं लागतं, थोडं वाचन करून तिथंच इन्फॉर्मेशन राहते सर्व. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आणि शेवटी आपल्याला काय राहतं, एक ट्रान्सलेशन राहते. जनरल म्हणजे साधारण, फार सोपे शब्द राहतात. त्याचं आपल्याला आपल्या भाषेमध्ये लिहायचं, मराठी भाषेमध्ये. अरावेलचं आगमन, बेगरचं भिकारी, ऑनरचा सन्मान, पॅराडाईजचा स्वर्ग आणि मुवमेंट म्हणजे हालचाल. त्याच्यानंतर आपल्याला इथे पण मराठी भाषेत याला भाषांतर करायचं होतं. अशा प्रकारे हे पूर्ण आपल्याला सोडून दाखवायचं होतं. ठीक आहे. याचा सर्व डिटेलमध्ये आपण रात्रीच्या लाईव्ह क्लासमध्ये घेऊ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करून व्हिडिओला हाईप करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.